माझा विषय आहे माझ्या डायरीतल्या माझ्या कविता. अर्थातच त्या मी लिहिलेल्या नाही आहेत, मला आवडणाऱ्या माझ्या डायरीत संकलित केलेल्या माझ्या त्या कविता आहेत आणि त्या कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे. बाळूने या कार्यक्रमाची जाहिरात करताना एक वाक्य टाकलं होतं त्याच्यासोबत की प्रत्येकाची एक डायरी असते प्रत्येकाची एक डायरी असते. तशी ती माझी पण डायरी आहे, तुमची पण डायरी नक्की असेल. त्या डायरीमध्ये आपणाला आवडलेल्या गोष्टी आपण टिपून ठेवत असतो, लिहून ठेवत असतो आणि आयुष्यभर त्या जपण्याचा प्रयत्न करत असतो. ती डायरी पाहिली ना की तुमची प्रकृती कळते, तुमची अभिरुची कळते, तुम्ही कोण आहात, कसे आहात ते कळतं. शाळेमध्ये कॉलेजमध्ये विद्यार्थ्याची वही, तिचं शेवटचं पान पाहिलं ना की आपणाला जसं कळतं की त्या विद्यार्थ्याचे कोण मित्र आहेत, त्या विद्यार्थ्याचा स्वभाव कसा आहे, तो विद्यार्थी काय करतो आहे, त्याचे उपक्रम काय आहेत, ते शेवटच्या पानावरून जसं कळतं तसं या डायरीवरून आपणाला आपली प्रकृती कळते. शांताबाईने असं म्हटलेलं होतं की डायरी ही आपलं काळीज असते. ही डायरी जी आपण म्हणजे डायरी म्हणजे दैनंदिन लिहून ठेवलेली नाही, मी रोज काय केलं ते नाही, पण ह्या आठवणी जपून ठेवणारी ही जी डायरी आहे, ही डायरी आपण शांताबाईंना सुद्धा अशी डायरी होती, त्याही त्यांना आठवलेल्या आवडलेल्या गोष्टी लिहून ठेवायच्या आणि नंतर त्यातल्या आणखी काही गोष्टी निवडून त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं होतं. त्या पुस्तकाला त्यांनी नाव दिलं होतं शिंपल्यातील मोती. खरंच हे डायरीमध्ये जमा केलेले शिंपल्यातले मोती असतात. आपण कुठून कुठून वेचून सगळ्या जगातून ते जमा केलेले असतात, अतिशय महत्त्वाचे असतात, आपलं आयुष्य घडवणारे असतात, ते अनेकांनाही उपयोगी पडू शकतात. म्हणून ही डायरी मी तुमच्यासमोर मुद्दाम उघडी करत आहे. आता ही जी डायरी आहे, ही डायरी मी विकत घेतलेली एक डायरी आहे आणि एक डायरी मला श्री श्री रविशंकर यांनी भेट दिलेली आहे. जेव्हा बंगलोरला त्यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेंटरमध्ये त्यांनी माझा कार्यक्रम ठेवला होता, त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सत्कार केला आणि त्या सत्काराच्या वेळेस त्यांनी मला एक डायरी दिली. त्या डायरीवर सुद्धा मी माझ्या ह्या गोष्टी, म्हणजे एवढ्या मोठ्या माणसानं डायरी दिली तर तेवढ्याच महत्त्वाच्या आणि मोठ्या गोष्टी आपण त्याच्यात लिहून ठेवल्या पाहिजे. म्हणून त्या डायरीमध्ये मी मुद्दाम काही कविता लिहून ठेवल्यात. गेल्या 8-10 वर्षापासूनच्या कविता त्या डायरीत आहेत. त्याच्या आधीची एक पहिली डायरी आहे जी मी बाजारातून विकत घेतलेली होती. त्या डायरीमध्ये सुद्धा सगळं अवलोकन करणं शक्य नाही, त्यातला 10% भाग फक्त मी तुमच्यासमोर मांडणार आहे आणि आपण पुढं जाणार आहोत. ही जी डायरी आहे, या डायरीमधलं पहिलं पान उघडलं ना की एक सुंदर गाणं आहे. पहा, हे जे गाणं आहे, हे गाणं तुमच्यापैकी अनेकांना माहीत आहे. एका अननोन कवीचं गाणं आहे ते, आणि हे गाणं अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी कदाचित लिहिलेलं असावं. कारण नरेंद्र दाभोळकरांनी पुढं चालून वैज्ञानिक दृष्टिकोन नावाची जी एक संकल्पना मराठीमध्ये विकसित केली, इतरत्र ती होती, पण त्यांनी खास करून विकसित केली अंधश्रद्धा निर्मूलनासाठी. कारण वैज्ञानिक दृष्टिकोनामुळेच अंधश्रद्धा निर्मूलन होऊ शकतं असं त्यांना वाटायचं. हा जो वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांनी अनेक व्याख्यानातून पुढे लोकांच्या समोर मांडला, तो वैज्ञानिक दृष्टिकोन या गाण्यातून आपणाला पाहायला मिळतो. हे गाणं प्रसिद्ध गांधीवादी नेते, वर्ध्याच्या गांधी आश्रमाचे अध्यक्ष, गांधी विनोबांचे सहकारी वसमतचे गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या डायरीतून मी उतरून घेतलेले. ते हे गाणं म्हणायचे. मी वसमतला बहिर्जी कॉलेजमध्ये विद्यार्थी असताना त्यांच्या सहवासात काही दिवस होतो. त्या काळात ते हे गाणं म्हणायचे, तर त्यांच्या डायरीतून मी हे गाणं लिहून घेतलं. पुढे अनेक ते गाणं म्हणत असताना मी अनेक लोकांना ऐकलं. बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले, बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले, त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारीन सखेबाई, त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारीन सखेबाई. देवाच्या नावावर जो करती छुमंतर, देवाच्या नावावर जे करती छुमंतर, ते भरती आपुले घर ग शेजारीन सखेबाई. देव अंगातला बडबड, मान हात हात वरती उड, देव अंगातला बडबड, मान हात हात वरती उड, महागती बकर कोंबड ग शेजारीन सखेबाई, महागती बकर कोंबड ग शेजारीन सखेबाई. देव अंगात आल्यावर दारू गांजा हवा भरपूर, देव अंगात आल्यावर दारू गांजा हवा भरपूर, गंडे दोरे खर्च नंतर ग शेजारीन सखेबाई. सुख देवच देतो जीवा, मूल देतो पाहिजे तव्हा,
सुख देवच देतो जीवा, मूल देतो पाहिजे तव्हा, मग नवरा कशाला हवा ग शेजारीन सखे बाई, मग नवरा कशाला हवा ग शेजारीन सखे बाई. ह्या कडव्यावरून आपल्या लक्षात येईल की तुकाराम महाराजाची सुद्धा असंच एक अभंगामधलं ओळ आहे. सुख देवच देतो जीवा, मुलं देतो पाहिजे तवा, मग नवरा कशाला हवा ग शेजारीन सखेबाई. हे जे विचारले ना, असंच तुकाराम महाराजांनी विचारलं होतं. नवसे कन्या पुत्र होती, तरी का करणे लागे पती, हे तुकाराम महाराजांनी विचारलेलं होतं. तेच या गाण्यामध्ये नेमकं मांडण्यात आलेलं आहे. देव अंगात वागतो, जर शब्दाला जागतो, देव अंगात वागतो, जर शब्दाला जागतो, का भक्त भीक मागतो ग शेजारीन सखे बाई, का भक्त भीक मागतो ग शेजारीन सखे बाई. उपवासा नवसामुळ ही बुद्धी मातीला मिळ, उपवासा नवसामुळ ही बुद्धी मातीला मिळ, सखे बाई. उरल्या जीवनात किती व्यथा ग शेजारीन सखे बाई. जो भीमरायाण दिला, मूळ गाण्यामध्ये हेच आहे, पण नव्या पिढीची पोरं त्याला आणखी काही क्रांतिकारकांची नावं जोडतात. जो भीमरायाण दिला, जो ज्योतिबाण दिला, जो शिवरायाण दिला, जो भीमरायाण दिला, एक जीवन मार्ग भला, पंचशीलच तारील शेजारीन सखे बाई, पंचशीलच तारील तुला ग शेजारीन सखे बाई, पंचशीलच तारील तुला ग शेजारीन सखे बाई. हे गाणं लोकशाहीर लक्ष्मणदादा केदार या झोपडपट्टीत राहणाऱ्या एका कवीनं आणि गायकानं लिहिलं होतं. त्यांचे अनेक प्रसिद्ध गाणी आहेत, लोकगीतं आहेत. वामनदादा कर्डकांचे ते सहकारी होते. 7 सप्टेंबर 2005 रोजी वयाच्या 80व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे, अशी नोंद मी माझ्या या डायरीत करून ठेवलेली आहे. पुढची जी माझ्या डायरीतली कविता आहे ती बहिणाबाई चौधरींची आहे, पण अशी कविता आहे की जी तुम्ही कधी ऐकलेली नाही. लोकप्रिय कविता बहिणाबाईंच्या वेगळ्या, पण अशा 2-2 ओळींच्या पण कविता बहिणाबाईंनी काही लिहून ठेवलेल्या आहेत. त्या कविता त्या संग्रहाच्या शेवटी संकलित केलेल्या आहेत बहिणाबाईंच्या कवितांच्या. त्यातल्या काही 2-2 ओळी मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. फार सुंदर ओळी आहेत. आता बहिणाबाईंनी ही दृश्य त्या काळात कुठून पाहिलं माहीत नाही. रस्त्यावर चालणाऱ्या एखाद्या मुलीकडे पाहून मुलं टॉन्ट मारतात, पण त्या मुलांना उद्देशून बहिणाबाईने ही कविता लिहिली. बहिणाबाईने ही दृश्य त्या काळात कुठं पाहिलं माहीत नाही. त्या काळात कॉलेजेस नव्हती खरं तर, पण नेमकं या आजच्या कॉलेजेसच्या मुलांना लागू पडणारं असं हे आहे. बहिणाबाई असं म्हणतात की रस्त्यानं चालली माय बहीण आपली, रस्त्यानं चालली माय बहीण आपली, मांग फिरी फाय येड्या धरित्री कापली. रस्त्यानं चालली माय बहीण आपली, मांगी फिरी पाय धया धरित्री कापली. दुसरी एक विनोदी मूवी आहे, रुसी बसे वरमाय तिचा रुसवा केवडा. वरमाईकडं तेच काम असतं, रुसण्याचंच फक्त. रुसी बसे वरमाय तिचा रुसवा केवडा. केवढा आहे तिचा रुसवा? म्हणे पापड वाढला कसा वाकडा तिकडा. आता पापड कधी सरळ असतो का? बाईला काहीतरी वाकडं काढायचं ना, म्हणून त्या असं म्हणतात की रुसी बसे वरमाय तिचा रुसवा केवडा, म्हणे पापड वाढला कसा वाकडा तिकडा. आणि पुढची एक अतिशय सुंदर ओवी आहे बहिणाबाईंची की कडू बोलता बोलता पुढे कशी नरमली. लिंबोळे येतात आणि पाऊस पडायला सुरुवात झाली की पिकतात. त्या लिंबोळ्या जेव्हा हिरव्या असतात तेव्हा कडू डक लागतात, पण पुढे पिकतात तेव्हा आपण आंबे माचून खाल्ल्यासारख्या लहानपणी त्या लिंबोळ्या माचून खाल्ल्याची आठवण तुम्हाला येईल. आणि ह्या 2 ज्या प्रक्रिया आहेत, हिरवी आणि पिकलेली लिंबोळी, या दोन्हीचं वर्णन करताना बहिणाबाई म्हणतात कडू बोलता बोलता पुढं कशी नरमली. हे एखाद्या बाईला पण लागू पडतं. कडू बोलता बोलता पुढे कशी नरमली, कडू निंबोई शेवटी पिकी सनी गोड झाली. आणि पुढं बहिणाबाईनं सावकाराविषयी लिहिलेलं आहे आणि सावकाराच्या आयुष्यातलं कॉन्ट्राव्हर्सेस, विरोधाभास तिनं सांगितलेला आहे की जी गोष्ट मोठी असायला पाहिजे ती सावकाराकडे कशी लहान असते, आणि जी लहान असायला पाहिजे ती सावकाराकडे कशी मोठी असते. नको ते मोठं आणि हवं ते लहान कसं असतं ते पहा तुम्ही. किती सुंदरपणे टिपलेलं आहे बहिणाबाईनं. बहिणाबाईंच्या मधला उपजत नैसर्गिक मार्क्सवाद या 2 ओळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बहिणाबाई म्हणतात सावकारा तुझं मन, सावकारा
तुझं मन मन मोहरी एवढं. सावकारा तुझं मन मोहरी एवढं. बापा राकेसासारखं तुझं पोट रे केवढं. हा विरोधाभास आणि सगळं तत्वज्ञान त्याच्यामध्ये 2 ओळीत बहिणाबाईंनी मांडलेलं आहे. धरती हिरवीगार असते आणि आकाश निळं असतं. आकाश हा धरतीचा आरसा आहे असं म्हणतात. मग आकाश पण हिरवं दिसायला पाहिजे ना. ते का हिरवं दिसत नाही, निळं का दिसतं? बहिणाबाईंनी ते पण 2 ओळीमध्ये फारच छान सांगितलेलं आहे. म्हणजे निसर्गाचं निरीक्षण आणि विज्ञान सुद्धा बहिणाबाईंनी कसं समजून घेतलं होतं. धरतीवरली हिरवय गेली उडत उडत. धरतीवरली हिरवय गेली उडत उडत. अरे उडता उडता निळी झाली आभाळात. उडता उडताच तिनं आपला रंग पालटला आणि आभाळात जाऊन तीच हिरवळ निळी झालेली आहे. अशा प्रकारचा एक सुंदर चित्रण बहिणाबाईनं केलेलं आहे. शेवटच्या 2 ओळी बहिणाबाईच्या. बहिणाबाई स्वतःलाच बोलायची. खेड्यातल्या बाया बोलतात काम करता करता, चला उठा माय असं म्हणून स्वतःलाच उठा म्हणतात त्या. बहिणाबाई म्हणती, उठा उठा बहिणाई बोंड कपाशीचे येचा. आणि त्या बोंड येचण्याचं जे वर्णन केलेलं आहे बहिणाबाईनं, अतिशय समर्पक असं वर्णन. बहिणाबाईच्या सगळ्याच कवितामधली वर्णनं समर्पकच आहेत. समर्पक असणार नाही असं बहिणीच्या कवितेमध्ये काहीच नाहीये, पण हे आणखीच समर्पक वाटतं. उठा उठा बहिणाई बोंड कपाशीचे येचा. बोट हलवा हलवा जशा पाखराच्या चोचा. किती सुंदर वर्णन आहे. मुद्दाम ह्या फारशा लोकांना माहीत नसलेल्या बहिणाबाईंच्या ओळी मी माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवल्या होत्या. बाकी सगळ्याच बहिणाबाईंच्या कविता मला पाठ आहेत, हे तुम्हाला माहीत आहे. बहिणाबाईंच्या कवितांवर आम्ही अनेक कार्यक्रम केलेले आहेत. आता नागो नांदापूरकर यांच्या लोकगीतांच्या संकलनामधल्या जात्यावरच्या 3 ओव्या मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या विषयावर जात्यावरच्या ओव्यांच्या मध्ये ओव्याच सापडत नाहीत अशा विषयावरच्या त्या ओव्या आहेत. प्रेम हा तो विषय आहे. प्रेम या विषयावरच्या ओव्या आहेत. जात्यावरच्या बायकांनी प्रेम या विषयावर लिहिलेल्या ओव्या आहेत. पहिली ओवी अशी आहे, ती बाई म्हणते आपल्या प्रियकराला, आपल्या मालकाला, तुमच्या जीवापायी होईल आगाशीची घार. आकाशातली घार. तुमच्या जीवापायी होईल आगाशीची घार, तुम्हावरी हेतू फार. दुसरी ओवी आहे, तुमच्या जीवापायी होईल वनीचं हारण. तुमच्या जीवापायी होईल वनीचं आरण, तुमच्या भोवती चरण. तुमच्या जीवापायी होईल वनीचं हारण, तुमच्या भोवती चरण. आणि शेवटची ओवी आहे, तुमच्या जीवापायी मया जीवाचं होईल काय. तुमच्या जीवापायी मया जीवाचं होईल काय, देते तलवारीवर पाय. म्हणजे एवढी सुद्धा माझी तयारी आहे. तुमच्या लक्षात येईल की उमरावजान चित्रपटामध्ये शेहरयार सारख्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमधल्या उर्दूच्या प्राध्यापकानं लिहिलेलं गाणं आणि जात्यावरची ही ओवी कुठंही कमी नाही. ही जात्यावरची बाई म्हणते, तुमच्या जीवापायी माझ्या जीवाचं होईल काय, तलवारीवर देते पाय. आणि उमरावजान चित्रपटामधली ती बाई म्हणते, दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए. दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए. बस एक बार मेरा कहा मान लीजिए. बस एक बार मेरा कहा मान लीजिए. प्रेमाचीच आणखी एक व्याख्या, फार विलक्षण व्याख्या आहे. आणि ही व्याख्या केलेली कुणी आहे तर संन्यासी माणसांनी केलेली आहे. त्यातल्या त्यात महानुभावांनी केलेली आहे. महानुभावांच्या वाङ्मयामध्ये एक व्याख्या मला सापडली प्रेमाची, ती खास तुमच्यासाठी मुद्दाम इथं सांगतो आहे. त्या भाषेमध्ये आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, नुरे ते प्रेम सोडू न शके ती प्रीती. नुरे ते प्रेम सोडू न शके ती प्रीती. सहा वासू विटू नुपजे ते आवडी. उलट्या क्रमानं पाहत चला. आवडी, प्रीती आणि प्रेम असं चढत्या श्रेणीनं आपण उलट पाहत गेलो. 6 वासे विटू नुपजे ते आवडी. सहवासामध्ये ज्या माणसाचा वीट येत नाही, कंटाळा येत नाही, त्याला म्हणायचं त्या माणसाविषयीची आपली आवड. त्याच्या पुढं सोडू न शके ती प्रीती. म्हणजे ज्याला सोडून आपणाला राहावं वाटत नाही, करमत नाही, त्याला म्हणायचं प्रीती. आणि नुरे ते प्रेम जिथे गेले, मुद्दाम लिहून ठेवलेले आहे. कबीराची व्याख्या तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. पोथी पडी पडी जगमोआ पंडित भयान कोय, ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय. पण याच्यापेक्षाही
प्रेमाची अतिशय सखोल अशी एक व्याख्या, फार सुंदर अशी व्याख्या बडे गुलाम अली खां यांनी ज्याची चीज म्हणून उपयोग केला त्यांच्या एका रागामध्ये, ते तुकाराम, ते कबीराचं जे व्याख्या आहे ती फारच अप्रतिम आहे. कबीराव सॉरी मध्येच डिस्टर्ब झालं. प्रेमाविषयी कबीराने असं म्हटलेलं आहे, एक प्रेम कविताच आहे ती, की कागा कागा सबतन खैयो चुनचुन खैयो मास. आपल्या प्रियकराची वाट पाहत थांबलेल्या प्रेयसीचं हे मनोगत आहे. ती वाट पाहत वाट पाहत वाट पाहत झुरत 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 तशीच जमिनीवर पडलेली आहे, विकलांग होऊन गेलेली आहे आणि ती मेली असं समजून कावळे तिला टोचायला लागलेले आहेत. त्या कावळ्यांना उद्देशून कबीराने ही कविता लिहिलेली आहे. त्या कावळ्यांना उद्देशून ती बोलते आहे. ती म्हणते आहे की कागा कागा कावळ्यांनो कावळ्यांनो, कागा कागा सबतन खैयो, माझं सगळं शरीर खा तुम्ही, काही हरकत नाही. कागा कागा सबतन खैयो चुन चुन खैयो मांस, वेचून वेचून माझ्या शरीरातलं सगळं मांस खाऊन टाका. कागा कागा सबतन खैयो चुन चुन खैयो मांस, ये दो नैना मत खैयो, पण माझे हे दोन डोळे फक्त खाऊ नका, ते फक्त शिल्लक ठेवा. ये दो नैना मत खैयो मोहे पिया मिलन की आस, कारण ते माझे दोन डोळे माझ्या प्रियकराची वाट पाहत आहेत. अशा प्रकारचं कबीराचं ते एक 2-4 ओळी आहेत. त्याच्यानंतर पुन्हा लोकगीतामध्ये की जीवाला देते जीव पराणाला झाले राजी, जीवाला देते जीव पराणाला झाले राजी, म्हणजे प्राण द्यायला देखील मी राजी झाले, खातिर बघा माझी. आणि दुसरी एक ओळी आहे त्याच्या विरुद्ध, की जीवाला देते जीव काय देऊन नसाण्याला, ज्याची लायकीच नाही त्याला जीव देण्याची, त्याला जीव देऊन उपयोग तरी काय. जीवाला देते जीव काय देऊन नसाण्याला, मया नाही पाषाणाला, दगडाला कुठं माया असते काय, असं सुंदर त्यांनी म्हटलेलं आहे. आणि एक चांगला माणूस आणि एक वाईट माणूस, स्वभावानं दुष्कृत आणि सुकृत, त्या दोघांची तुलना करणाऱ्या सुद्धा जात्यावरच्या ओव्या आहेत. की राजहंस पाखरू नितळ पाणी पितं, राजहंस पाखरू नितळ पाणी पितं, कावळा बेईमान वरे ढवळून देतं. म्हणजे खाली राजहंस पाखरू नितळ स्वच्छ पाणी प्यायला बसले आणि त्याच्यावरी जाऊन कावळा तो पाणी सगळं गढूळ ढवळून टाकायलाय. राजहंस पाखरू मोत्याचा चारा चर, राजहंस पाखरू मोत्याचा चारा चर, आपल्या मनी झुर, त्याला वाटतं की वाईट झालं म्हणजे आपलंच काहीतरी चुकलं, ते आपल्याच मनाला झुरत असतं, ते दुसऱ्याला दोष देत नाही. राजहंस पाखरू मोत्याचा चारा चर, आपल्या मनी झुर, काय संचित नाही बरं, आपणच काहीतरी चूक केली आधीच्या आयुष्यामध्ये. राजहंस पाखरू चोचित दुखलं, राजहंस पाखरू चोचित दुखलं, मोतियाचा चारा खाया विसरून गेलं. पुढं एक म्हण आहे, जिंतूर आणि परभणी जाणं येणं करताना अशोक जाधव, अरुण तवार सर, आम्ही सोबत असायचो. एसटीत आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटायची, मोठी भेटायची, छोटी भेटायची, भिकारी भेटायची, श्रीमंत भेटायची, आणि त्या माणसांच्याकडून अनेक गोष्टी ऐकायला मिळायच्या. त्यातली एक गोष्ट मी मुद्दाम लिहून ठेवलेली आहे. माणसं जगतात कशावर, साधू कशावर जगतो, गारुडी कशावर जगतो, व्यापारी कशावर जगतो आणि पुढारी कशावर जगतो. एका माणसानं ते सांगितलं होतं. मी ते मनातल्या मनात पाठ केलं आणि घरी आल्यावर माझ्या ह्या डायरीमध्ये लिहून ठेवलं. त्या माणसानं असं म्हटलं होतं की साधू जगतो तपावर, तपश्चर्येवर, भक्तीवर. साधू जगतो तपावर, गारुडी जगतो सापावर, त्याच्या टोपलीत साप असतो म्हणून त्याचं पोट भरतं. साधू जगतो तपावर, गारुडी जगतो सापावर, व्यापारी जगतो मापावर, मापामध्ये बेईमानी करून व्यापारी जगतो, व्यापारी जगतो मापावर, आणि पुढारी. पुन्हा एकदा, साधू जगतो तपावर, गारुडी जगतो सापावर, व्यापारी जगतो मापावर, आणि पुढारी जगतो थापावर. फार सुंदर वाटलं होतं मला ते, सार वाटलं होतं मला ते, म्हणून मुद्दाम मी ती इथं लिहून ठेवलेली आहे. मी ज्यांचा उल्लेख केला सुरुवातीला, मला घडवणारे सर, वसेकर सर, यांच्या काही कवितांमधले 4-4 ओळी मला आवडलेल्या, त्या काळात मी माझ्या या डायरीमध्ये लिहून ठेवल्या होत्या. त्याही मुद्दाम मला त्यांना म्हणून दाखवतो. त्यांची एक स्मृती म्हणून, त्यांची एक आठवण म्हणून मी मुद्दाम ह्या ओळी इथं लिहून ठेवलेल्या आहेत. वसेकर सर कदाचित हा कार्यक्रम ऐकत नसतील, पण त्यांच्या ह्या ओळी मी मुद्दाम त्यांच्यासाठी म्हणतो आहे. पहिल्या ओळी आहेत, तिव्ह्यावर उभं राहून उधळलं आयुष्य, तिव्ह्यावर उभं राहून उधळलं आयुष्य, सुख भुसकटासारखं उडून गेलं. तिव्ह्यावर उभं राहून उधळलं आयुष्य, सुख भुसकटासारखं उडून गेलं. डोकावून पाहिलं आयुष्यात,
दुःख राशीसारखं साचून राहिलं. डोकावून पाहिलं आयुष्यात, दुःख राशीसारखं साचून पाहिलं. हे वसेकर सरांच्या आयुष्याचं सार सांगणारी अशी ती कविता आहे, कवितेच्या ओळी आहेत. त्यांच्या सगळ्या आयुष्यात हेच घडलेलं आहे. अतिशय क्रांतिकारक ओळी आहेत. ह्या ओळी नामदेव ढसाळ यांनी त्यांच्या एका महत्त्वाच्या भाषणात मुद्दाम उल्लेख केलेला आहे. अस्मितादर्शमध्ये ते भाषण छापून आलं होतं. आणि ह्या ओळी ज्या कवितेमधल्या आहेत, ती कविता तेव्हा मी विद्यार्थी असताना 30-35 वर्षापूर्वी साहित्य अकादमीचे तेव्हाचे अध्यक्ष प्रभाकर माचवे यांच्या गौरव ग्रंथात हिंदीमध्ये अनुवादित करून प्रकाशित झाली होती. या दोन गोष्टींमुळे मला वसेकर सरांचा त्या काळात फार अभिमान वाटला होता की आपले सर, आपल्या जवळचा माणूस, नामदेव ढसाळसारखा माणूस त्यांच्या कवितेचा उल्लेख एका भाषणात करतो आणि प्रभाकर माचवे सारखा साहित्य अकादमीचा अध्यक्ष स्वतःच्या गौरव ग्रंथामध्ये त्यांची कविता अनुवादित करून घेतो. त्या कवितेमधल्या ह्या दोन ओळी. त्या काळामध्ये दलित कवितेच्या उदयाचा काळ होता. अस्मितादर्शमधूनच प्रामुख्यानं वसेकर सर लिहित असत, प्रतिष्ठानमधून लिहित असत. दलित कवितेची बीजं त्या सुरुवातीच्या काळात त्यांच्याही कवितेमध्ये होती. त्या 4 ओळी अशा आहेत की देशाच्या क्षेत्रफळाचा प्रश्न निघाला तेव्हा मी पोटावर बोट ठेवलं. देशाच्या क्षेत्रफळाचा प्रश्न निघाला तेव्हा मी पोटावर बोट ठेवलं. राष्ट्र हे फार तर या माझ्या पोटा एवढे असावे असे सांगून टाकले. ह्या ओळी दादू मिया, मोठे विचारवंत बडोद्याचे, त्यांनी सुद्धा त्यांच्या एका लेखामध्ये त्या काळामध्ये सोबत नावाचं साप्ताहिक गवाभेरे काढायचे, त्याच्यात ते वापरलेल्या होत्या. हे मला आठवतं की देशाच्या क्षेत्रफळाचा प्रश्न निघाला तेव्हा मी पोटावर बोट ठेवले. राष्ट्र हे फार तर माझ्या पोटा एवढे असावे असे सहज सांगून टाकले. पुढच्या 4 ओळी आहेत कवितेची निर्मिती प्रक्रिया सांगणाऱ्या ओळी आहेत. सर असं म्हणतात वसेकर सर त्या कवितेमध्ये, काट्याचे रूपांतर कुरूपात होऊन दुःख देहभर सलते. काट्याचे रूपांतर कुरूपात होऊन दुःख देहभर सलते, तडफडून जातो जीव. काट्याचे रूपांतर होऊन दुःख देहभर सलते, तडफडून जातो जीव. पाणी टचकन डोळ्यात येते तेव्हा कविता जन्मते. पाणी टचकन डोळ्यात येते तेव्हा कविता जन्मते. आणि शेवटचा त्यांच्या तुकडा मी लिहून घेतलेला एका कवितेमधला. वसेकर सर नेहमीच उथळ भडक कवीवर भडकत आलेले आहेत. आम्हाला सुद्धा आम्ही काही थोडंफार करू लागलो तर आम्हाला ते दडपण आणायची की अशा गोष्टी नाही करायला पाहिजे म्हणून. त्यांच्या त्या ओळी कवींना उद्देशून लिहिलेल्या. तसे आपण सारेच कवी असतो हो, तसे आपण सारेच कवी असतो, पण अश्रूंची भाषा सर्वांनाच उरगडेल हे मात्र सांगता येत नाही. तसे आपण सारेच कवी असतो, पण अश्रूंची भाषा सर्वांनाच उलगडेल हे मात्र सांगता येत नाही. दुकानच मांडले आहे ज्यांनी कवितेचे, दुकानच मांडले आहे ज्यांनी कवितेचे, त्यांना कवितेजवळ जाता येईल यावर माझा विश्वास नाही. त्यांना कवितेजवळ जाता येईल यावर माझा विश्वास नाही. कडक होते वसेकर सर. आम्हाला सुद्धा त्यांची भीती वाटायची. कविता लिहिली तर त्यांना दाखवताना आम्हाला भीती वाटायची की सर काय म्हणतील म्हणून. एका बाजूनं जशा मी माझ्या सरांच्या कविता माझ्या वहीत लिहून ठेवल्या, तशाच मी माझ्या विद्यार्थ्यांच्या पण काही कविता माझ्या वहीमध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. त्यावेळेसचे माझे विद्यार्थी, 25 वर्षापूर्वीचे माझे विद्यार्थी. परभणीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं तेव्हा त्या साहित्य संमेलनाच्या मुख्य कवी संमेलनाचं सूत्रसंचलन मी केलं होतं. आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या सूत्रसंचलनामध्ये माझ्या विद्यार्थ्यांच्या कविता मुद्दाम मी मध्ये मध्ये पेरलेल्या होत्या त्या काळामध्ये. त्या काही कविता मुद्दाम मी तुमच्यासमोर सांगणार आहे. एक विद्यार्थी आहे, त्याचं नाव रमाकांत गोरे. हा विद्यार्थी बाळू तुमच्या जिंतूर जवळच्या कोकचा आहे. हा मराठीचा विद्यार्थी नव्हता, हा आर्ट्सचा विद्यार्थी नव्हता, कॉमर्सचा होता. पण अतिशय सुंदर त्याचं वाचन होतं, अतिशय सुंदर त्या काळात कविता लिहायचा. पण तो टिकला नाही, पुढं शिकला नाही, गावाकडे गेला, त्याला शेती करावी लागली. त्याच्या वडिलांची खूप तळमळ होती नोकरी लागावी, पण लागली नाही. तोही कदाचित डिस्टर्ब झाला असेल, पण शेतीत रमला. नंतर एकदा जिंतूरहून जाणं येणं करताना मुद्दाम कोकला उतरलो, त्याच्या घरी जेवलो, आईवडिलांना भेटलो, त्याच्या शेतात गेलो. मला अजून ती सगळी दृश्य आठवतात त्याच्या घरची आणि शेतामधली. तो जर टिकला असता, राहिला असता, त्याला नोकरी लागली असती, तर तो मराठीतला आज मोठा कवी झाला असता. त्याचे 2 तुकडे वेगवेगळ्या कवितांमधले मी मुद्दाम त्या साहित्य संमेलनामध्ये, अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये मध्ये मध्ये पेरलेले होते. पहिला तुकडा होता, आम्ही पिकवतो धनधान्य राशी, शेतकऱ्यांचं दुःख मांडणारी कविता. असा आशय आज पुष्कळ लोकांच्या कवितेमध्ये येतोय, पण त्या काळामध्ये हे दुर्मिळ होतं. 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे.
आम्ही पिकवतो धनधान्य राशी, रोज एकादशी घडे आम्हा, रोज एकादशी घडे आम्हा. आणि दुसरी त्याची ओळ होती, ती फारच सुंदर ओळ होती, आजही ती मला महत्वाची वाटते ओळ, की त्यांच्या नजरा आता शोधतायत तुम्ही आम्ही जे जपत आलोय. त्यांच्या नजरा आता शोधत आहेत तुम्ही आम्ही जे जपत आलोय, उतरंडी माग लपवत आलोय. त्यांच्या नजरा आता शोधतायत तुम्ही आम्ही जे जपत आलोय, उतरंडी माग लपवत आलोय. असाच एक त्या काळामधला विद्यार्थी जो कविताच होऊन गेलेला होता, अशोक जेधे, ज्याची अतिशय लहानपणी आई वारल्यामुळं जो सतत भिरभिरत असायचा. माझ्या बायकोत त्यानं स्वतःची आई शोधण्याचा प्रयत्न केला होता. नंतर तो एक दिवस गायब झाला, त्याचा अजूनही शोध लागलेला नाही. खूप धडपड्या विद्यार्थी त्यानं त्या काळामध्ये लिहिलेल्या कवितांमधल्या 4 ओळी मुद्दाम मी कवितेत लिहून ठेवल्या होत्या आणि त्या काळी त्या संमेलनाच्या सूत्रसंचलनात म्हटल्या होत्या. काळ्या माईच्या कुशीत उभं पीक डोलतया. नेहमीसारख्या आहेत ओळी, पण पुढच्या 2 ओळी फार छान आहेत. काळ्या माईच्या कुशीत उभं पीक डोलतया, जणू झोपलेलं बाळ एकाएकी जागतया. जणू झोपलेल्या बाळाला एकाएकी जाग यावं, अंग मोडून ते उभं राहावं, तशा प्रकारे हे पीक डोलते, असं वर्णन त्यानं केलं होतं. आणखी एक विद्यार्थी जो प्रत्यक्ष माझा विद्यार्थी नव्हता, पण परभणीतच होता, जो शिवाजी कॉलेजमध्ये होता, शफी सरांचा विद्यार्थी होता, पण कविता दाखवायला माझ्याकडे नेहमी यायचा, कवितेची पुस्तकं न्यायला माझ्याकडे नेहमी यायचा, जो सध्या मुंबईच्या सोमय्या कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. त्यानं आता कविता लिहून सोडून दिलं. नंतर तो कवितेचा समीक्षक झाला, नंतर तेही सोडून दिलं. तो आता चित्रपटसृष्टीमध्ये गेलेला आहे, मराठीचा प्राध्यापक आहे, नाणावलेला प्राध्यापक आहे. अभिजित देशपांडे असं त्याचं नाव. त्याच्याही फार सुंदर ओळी त्या काळात मला आवडल्या होत्या. त्या अभिजितच्या ओळी मी तुम्हाला मुद्दाम म्हणून दाखवतोय, की कावळा शिवतो म्हणजे नेमकं काय होतं. कावळा शिवतो म्हणजे नेमकं काय होतं हे न समजण्याच्या वयापासून ते कावळा पिंडाला शिवल्याशिवाय मुक्तीच मिळत नाही हे समजण्याच्या वयापर्यंत. कावळा शिवतो म्हणजे काय हे न समजण्याच्या वयापासून ते कावळा पिंडाला शिवल्याशिवाय मुक्तीच मिळत नाही हे समजण्याच्या वयापर्यंत तो कितीदा तरी बसलाय माझ्या मनाच्या सहस्रद्ध फांदीवर. तो कितीदा तरी बसलाय माझ्या मनाच्या सहस्रद्ध फांदीवर, ज्ञानेश्वरांच्या अभंगातून शुभशकून सांगत, ज्ञानेश्वरांच्या अभंगातून शुभशकून सांगत. अशा प्रकारची अभिजितची ती ओवी आहे. पुढं काही कविता मी संतांच्या मुद्दाम लिहून ठेवलेल्या आहेत. 2 नामदेवांच्या आहेत, एक एकनाथ महाराजांची आहे, 2 तुकारामाच्या आहेत. आणि ह्या सगळ्या कविता ह्या ज्ञानेश्वर महाराजांवरच्या आहेत. मला या गोष्टीचं नवल वाटलं होतं त्या काळामध्ये, की एका संतानं दुसऱ्या संतांविषयी कविता लिहिल्या आणि एकाच पिढीच्या नाही, समकालीन नामदेवानं लिहिल्या, उत्तरकालीन एकनाथानं लिहिल्या, अतिउत्तरकालीन तुकारामानं लिहिल्या. ज्ञानेश्वरांचं नेतृत्व जे होतं ते वारकरी संप्रदायानं मान्यच केलं होतं. त्यामुळे ह्या सगळ्या संतांनी लिहिल्या आणि एका अर्थानं सगळ्यांनी मिळून ज्ञानेश्वरांचा हा गौरवग्रंथ सिद्ध केला ह्या कविता लिहून, असं मला वाटतं. कवितेतूनच हा त्यांनी गौरवग्रंथ सिद्ध केला. यातल्या काही कविता तुम्हाला माहीत असतील, पण त्या काळातलं कवींचं एकमेकाविषयीचं प्रेम आणि कवींनी एकमेकावर व्यक्त केलेल्या भावना ह्या पाहण्यासाठी मुद्दाम आपण ह्या कविता पाहिल्या पाहिजेत. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकांचा मायबाप दरुषणे हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, ज्ञानियांचा शिरोमणी वंदेजोका पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्षमार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, रेड्यामुखी वेद वदविला गर्भदिजांचा हरविला, शांतिरूपे प्रगटाला ज्ञानोबा माझा, ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका, विठोबांचा प्राणसखा ज्ञानोबा माझा, गुरुसेवे लागी जाण शरण एक जनार्दन, गुरुसेवे लागी जाण शरण एका जनार्दन, त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा, त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. नामदेवांच्या 2 रचना. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रकट केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रकट केली, अध्यात्म विद्येचे दाविलेशे रूप, चैतन्याचा दीप उजळला, 56 भाषेचा केलाशे गौरव, भवार्णवी नाव उभारिले, श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे,
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. आणि नामदेवांचाच दुसरा अभंग, काय सांगू देवा ज्ञानोबांची ख्याती, वेद म्हैसामुखी बोलविला, कोठवरी वाणू याची स्वरूप स्थिती, चालविली भिंती मृत्तिकेची, अविद्या मायेचा लागो नेदी वारा, ऐशे जगदुद्धारा बोलविले, नामा म्हणे याने तारिले पतित, भक्ती केली ख्यात ज्ञानदेवे. आणि अतिशय छोट्या अशा तुकाराम महाराजांच्या ज्ञानेश्वरांवरच्या रचना ह्या कुठून कुठून मी सगळ्या जमा केल्या, कारण मला त्या काळात ह्या गोष्टीचं नवल वाटलं होतं की एक संत दुसऱ्या संताविषयी एवढं मायेनं, प्रेमानं, आपुलकीनं आणि भक्तिभावानं लिहितोय. तुकारामाचा हा अभंग तर भीमसेन जोशींनी गायलेला असल्यामुळे तो सगळ्यांना माहीतच आहे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐशे, मज पामराशी काय थोरपण, पायीची वहाण पायीवरी, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे, इतर तुळने काय पुढे, तुका म्हणे नेणे युक्तीचे ती खोली, म्हणून ठेविली पायी डोळी. दुसरा अभंग तुकारामाचा, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नव्हे महाराज, परी आहे बीज शुद्ध अंगी, जिणी हे घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची, तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधाने चित्ताची या, राहे समाधाने चित्ताची या. अशा कितीतरी ओळी, कितीतरी कविता मी तुम्हाला सांगू शकेल. खूप आहेत. मी उडत उडत चाललोय, धावतं दर्शन मी तुम्हाला घडवतोय. या डायरीतला 10% भागही मी तुम्हाला दर्शन घडवू शकणार नाही. इतक्या छान छान ओळी, इतक्या छान छान कविता या डायरीमध्ये आहेत. पुढं अरुण कोलटकर यांच्या कवितेमधल्या ओळी मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. अरुण कोलटकर हा अत्यंत अवघड कवी, गूढ कवी. मराठीमधले अनेक समीक्षक थकले त्यांच्या कवितेचे अर्थ लावायला आणि कंटाळून सोडून दिलं. पण शेवटी या कवीला असं वाटलं की आपण पण सोप्या कविता लिहिल्या पाहिजे, एवढ्या अवघड कविता लिहायला नाही पाहिजे. म्हणून त्यांनी सोप्या कविता लिहिल्या. त्यातली एक सोपी कविता, आणि त्यांनी असं म्हटलं पण होतं एका मुलाखतीमध्ये, तेही मी या इथं लिहून ठेवलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं की सध्या माझी कविता चाललेली आहे ती वाट सर्वसामान्य वाचकांच्या घरावरून जाते. म्हणजे आधीची वाट सर्वसामान्य वाचकांच्या घरावरून नव्हती. सध्या माझी कविता चाललेली आहे ती वाट सर्वसामान्य वाचकाच्या घरावरून जाते, पण ती तिथं थांबणार नाही. पुढं जाणार आहे कविता बिविता वाचण्याच्या भानगडीत सहसा न पडणाऱ्या रसिकांच्या शोधात. हे क्रांतिकारक होतं अरुण कोलटकरांनी स्वतःच केलेलं विधान. आणि चिरीमिरी सारख्या संग्रहामध्ये हे त्यांनी खरं करून दाखवलं की कविता बिविता वाचण्याच्या भानगडीत सहसा न पडणाऱ्या माणसाला देखील सहसा कळाव्यात अशा कविता अरुण कोलटकरांनी चिरीमिरी सारख्या कविता संग्रहामध्ये लिहिल्या. त्याच्या आधीच्याच ह्या मी तुम्हाला म्हटलेल्या ओळी फार सुंदर ओळी आहेत, साध्या ओळी आहेत. रस्त्यास लागून कुंपण, आत सारवलेले अंगण, एक झोपडी एक म्हातारा, दारात उभी सून की कोण. रस्त्यास लागून अंगण, आत सारवलेले, रस्त्यास लागून कुंपण, आत सारवलेले अंगण, एक झोपडी एक म्हातारा, दारात उभी सून की कोण. तिथं मागितलं पाणी ते ओंजळीनं प्यालो. तिथं मागितलं पाणी ते ओंजळीनं प्यालो, ओल्या कोपऱ्यांनी पाहिला सगळाच प्रेमळ म्हातारा. ओल्या कोपऱ्यांनी पाहिला सगळाच प्रेमळ म्हातारा, शुभ्र चांगुलकी दाढी सोपे समाधान डोळे. शुभ्र चांगुलकी दाढी सोपे समाधान डोळे, न मागता मिळालेली कांदा भाकर खाऊन उठलो, न मागता मिळालेली कांदा भाकर खाऊन उठलो. ही अरुण कोलटकरांची त्या काळात मला आवडलेली खूप छान अशी कविता. आणखी एक विद्यार्थ्याची कविता आहे, जो माझ्या विद्यार्थी नव्हता पण विद्यार्थ्यासारखा, राम सोळंके, जो गंगाखेडचा आहे. गंगाखेडजवळच्या एका खेड्यात सध्या राहतो. त्यालाही नोकरी लागली नाही. किराणा दुकान चालवतो. तुकाराम महाराजासारखं थोडीफार शेती आहे, ती शेती करतो. लेकरबाळा आहेत, त्या जंजाळामध्ये असतो, पण अजूनही कविता लिहितो. दरवर्षी रसिकच्या दिवाळी अंकात त्याची कविता असते. राम सोळंके असं त्याचं नाव. त्याच्या 2 कवितेमधल्या 2 ओळी फक्त तुम्हाला म्हणून दाखवतो. सध्या जे वातावरण आहे, शिवारात चोहीकडे झळा आणि ऊन, शिवारात चोहीकडे झळा आणि ऊन, रानभर घुमे एक दर्दभरी धून, रानभर घुमे एक दर्दभरी धून. आणि स्वतःच्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुलांसाठी लिहिलेल्या 2 ओळी आहेत. ज्यास दिली ऊब मायेचा ओलावा,
ज्यास दिली ऊब मायेचा ओलावा, शब्द जीव घेणा त्याने का बोलावा, शब्द जीव घेणा त्याने का बोलावा. एक लोकगीत पण आहे, माझ्या बहिणीनं मला सांगितलं होतं आणि मी ते माझ्या वहीत लिहून ठेवलं होतं. 2-3 आहेत पण त्यातलं एक लोकगीत मी तुम्हाला मुद्दाम सांगतो म्हणून दाखवतो. वडील माझी जाऊ ग वड्या कशा चिरीती, वडील माझी जाऊ ग वड्या कशा चिरीती, जाऊ गेली माठाला विचू डसला ओठाला. वडील माझी जाऊ ग वड्या कशा चिरीती, जाऊ गेली ताकाला इचू डसला नाकाला. वडील माझी जाऊ ग वड्या कशा चिरीती, जाऊ गेली तेलाला इचू डसला गालाला. वडील माझी जाऊ ग वड्या कशा चिरीती, जाऊ गेली शेताला इचू डसला हाताला. वडील माझी जाऊ ग वड्या कशा चिरीती, जाऊ गेली समरला इचू डसला कमरला. वडील माझी जाऊ ग वड्या कशा चिरीती, जाऊ गेली दह्याला इचू डसला पायाला. साध्या सोप्या ओळी, पुनर्पुनर येणारे शब्द, रिपिटेशन, पण तरीही एक गोडवा या लोकगीतांमध्ये असतो, एक गंमत या लोकगीतांमध्ये असतो आणि म्हणून मुद्दाम मी त्या ओळी तुम्हाला म्हणून दाखवल्या. आता मी जी तुम्हाला कविता म्हणून दाखवणार आहे ही कविता सायमन जे ऑर्टिज नावाच्या एका अमेरिकन आदिवासी कवीची कविता आहे. कवीचं नाव आहे सायमन जे ऑर्टिज, अमेरिकन आदिवासी कवी आहे. या कवितेचा हिंदी अनुवाद वीरेंद्र कुमार बरणवाल यांनी केला होता आणि जिंतूरच्याच महाविद्यालयातल्या ग्रंथालयात अन्यथा नावाच्या एका मासिकामध्ये जुलै 2006चा तो अंक होता. त्यात मला ही कविता सापडली होती. हा जो मराठी अनुवाद आहे तो मराठी अनुवाद अर्थात मी केलेला आहे. इथून पुढे अनेक मराठी अनुवाद या डायरीत सापडतात जे मी स्वतः हिंदी कवितांचे करून ठेवलेले आहेत. ही अमेरिकन आदिवासी कवीची कविता, ती कविता मुद्दाम तुम्हाला वाचून दाखवतो. मला फार आवडली होती आणि का आवडली होती त्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे. काही सांगण्यासारख्या गोष्टी आठवू लागलो की मला आठवतो माझा बाप. काही सांगण्यासारख्या गोष्टी आठवू लागलो की मला आठवतो माझा बाप. त्याचा आवाज, त्याची कोळीक, त्याच्या क्षीण छातीतली खोल आर्तता, त्याने मुलाला सांगितलेलं आपल्या भावनांचं गाणं. काही सांगण्यासारख्या गोष्टी आठवू लागलो की मला आठवतो माझा बाप. त्याचा आवाज, त्याची कोळीक, त्याच्या क्षीण छातीतली खोल आर्तता, त्याने मुलाला सांगितलेले आपल्या भावनांचे गाणे. एका वसंतात आम्ही मका पेरली होती. एका वसंतात आम्ही मका पेरली होती. तशा पेरण्या आम्ही अनेकदा केल्या होत्या, पण त्या पेरणीची आठवण अजून आहे, कारण तेव्हा मऊ ओली माती चिकटलेली होती माझ्या हातांना. एका क्षणी अचानक थांबला होता माझा बाप, खोल रुतलेला नांगराचा फाळ मला दाखवण्यासाठी. एका क्षणी अचानक थांबला होता माझा बाप, खोल रुतलेला नांगराचा फाळ मला दाखवण्यासाठी. त्या फाळाने उखडून टाकले होते बीळ. त्या फाळाने उखडून टाकले होते ओल्या मऊ मातीतले उंदराचे बीळ. अति हळूवार त्याने तळव्यावर घेतले होते त्या गुलाबी जीवांना आणि मला सांगितले स्पर्श करायला. त्या आदिवासी बापानं अति हळूवार त्याने तळव्यावर घेतले होते त्या गुलाबी जीवांना आणि मला सांगितलेले स्पर्श करायला. आम्ही घेऊन गेलो होतो त्यांना बांधावर आणि ठेवले होते ओल्या ढेकळांच्या सावलीत. आम्ही घेऊन गेलो होतो त्यांना बांधावर आणि ठेवले होते ओल्या ढेकळांच्या सावलीत. मला आठवते मातीचे स्निग्ध ओलेपण आणि उंदराच्या पिलांची स्पंदनं. मला आठवते मातीचे स्निग्ध ओलेपण आणि उंदरांच्या पिलांची स्पंदनं. आणि आठवतो बापही माझ्याशी बोलताना, आणि आठवतो बापही माझ्याशी बोलताना. का म्हणून दाखवली ही कविता त्याचं कारण, एकतर ही कविता मला आवडली म्हणून मी लिहून ठेवली, म्हणून मी तुम्हाला म्हणून दाखवली. आणि दुसरी गोष्ट, आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया छान छान येत आहेत. ह्या सगळ्या प्रतिक्रिया मी पाहू शकत नाही, कारण मला ते सवय नाही त्या प्रतिक्रिया वाचत पाहत तुमचं कौतुक करत कार्यक्रम करायची, म्हणून मी पाहू शकत नाही. पण मला सगळ्यांचं कौतुक आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. मी त्यानंतर पाहणारच आहे आणि सगळ्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो. ही कविता मी ह्याच्यासाठी तुम्हाला म्हणून दाखवली की अशाच प्रकारचं वर्णन असलेली माझी एक कविता 35 वर्षापूर्वी मी लिहिलेली, माझ्या 32 वर्षापूर्वी प्रकाशित झालेल्या पीक पाणी नावाच्या कविता संग्रहामध्ये आहे. उंदराचे पिले उघडे पडल्याचा संदर्भ आणि त्याला लागलेले कावळे
असं ते वर्णन आहे. ही कविता मी एकदा बबन आव्हाडनं मला फोन केला आणि बबन शेतातून आला. शेतातून नेमकाच तो सुगी संपल्यावर आला होता. तर त्याच्यासाठी मी ही कविता म्हणून दाखवली. तर त्याला वाटलं मी त्याच्याशी गप्पाच मारतो आहे काय की खळे दळे उरकले झाला कुणबी मोकळा, चैती वहाटुळी संग उडू लागला पाचोळा, झाला कुणबी मोकळा मजुराला मध्ये काय युगत करावं, पाहू लागल्या सरवा बाया रानोमाळ झाल्या, उंदराच्या भोकाडात वंब्या उकरू लागल्या, वंब्या संग उंदराचे पिले उघडे पडले, लोंबवित उंदरीनं रानोमाळ करू चिची आली घारीची झडप मिटविली तिची चुची, फल्या चिमण्या साळुंक्या दाण्या दाण्याला भिडल्या, सर्वा पाहणारनीनं माती राणी ढोर चरू लागले मोकळे, लेकराच्या मुठकुळ्या झोंबू लागले कावळे, गेली कावळे हानाया दिला सरवा सोडून, सरव्यात गेली गाय गेलं टोपलं मोडून, सरव्यात गेली गाय गेलं टोपलं मोडून. शेतामध्ये उंदराच्या बिळातून आहे पडणारी पिलं हा संदर्भ त्या कवितेत आहे, माझ्या कवितेत आहे. तो कवी अमेरिकेतला, मी महाराष्ट्रातला मराठीतला. त्यानं माझी कविता वाचली नाही. मी त्याची कविता वाचली त्याच्या आधीच माझी कविता लिहिलेली होती. पण सारख्या भावना कशा येऊ शकतात एका जाणीवेच्या माणसांच्या, जग कुठेही असलं तरी त्याचं उदाहरण म्हणून मी मुद्दाम ही कविता तुम्हाला म्हणून दाखवली. आणखी काही छोट्या कविता मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. बराच वेळ झालेला आहे, 10ला 5 मिनटं बाकी आहेत. आणखी 5 मिनटं मी तुम्हाला काही कविता म्हणून दाखवणार आहे. त्याच्यापैकी एक कविता आहे बाबा नागार्जुन यांची, दुष्काळावरची कविता आहे. कई दिनों तक चूल्हा रोया चक्की रही उदास, कई दिनों तक कानी कुतिया सोई उनके पास, कई दिनों तक चूल्हा रोया चक्की रही उदास, कई दिनों तक कानी कुतिया सोई उसके पास, कई दिनों तक लगी भीत पर छिपकलियों की गस्त, कई दिनों तक चूहों की भी हालत रही शिकस्त. दाने आए घर के अंदर कई दिनों के बाद, धुआं उठा आंगन से ऊपर कई दिनों के बाद, दाने आए घर के अंदर कई दिनों के बाद, धुआं उठा आंगन से ऊपर कई दिनों के बाद, चमक उठी घर भर की आंखें कई दिनों के बाद, कौवे ने खुजलाई पाखे कई दिनों के बाद, कौवे ने खुजलाई पाखे कई दिनों के बाद. बाबा नागार्जुन हिंदीमधले मोठे कवी, ज्यांच्यावर मी एमफिल केलेलं होतं, ज्यांच्या बलचन्मा या मैथिली कादंबरीचा मी मराठी अनुवाद केला होता. त्यांची एक माझी अत्यंत आवडती अशी ही कविता. पाब्लो नेरुदा यांच्या एका कवितेचा हिंदी अनुवादावरून मराठी अनुवाद मी केला होता. 4च ओळी आहेत, त्याही मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. जर सर्वच नद्यामधून गोड पाणी वाहत असतं, जर सर्वच नद्यामधून गोड पाणी वाहत असतं, तर कुठून येतं समुद्रात खारं पाणी, तर कुठून येतं समुद्रात खारं पाणी. अशा त्या ओळी होत्या. संत नामदेवांचा गरिबी आणि श्रीमंती यांच्यामधल्या भेदाचं वर्णन करणारी एक अप्रतिम कविता आहे. पुन्हा पुन्हा मार्क्स दिसतो, कार्ल मार्क्स. बाळूच्या फेसबुकवर कार्यक्रम असल्यामुळे तो मार्क्स कदाचित पुन्हा पुन्हा क्रांतिकारक मार्क्स टोकावत असेल, पण ह्याच्यामध्ये मला पुन्हा मार्क्स दिसतो. गरिबी आणि श्रीमंती, गरिबाचं घर आणि श्रीमंताचं घर, या दोन्हीची तुलना फार सुंदर पद्धतीनं नामदेवाने केलेली आहे. नामदेव म्हणतात तुम्हा घरी आणि आम्हा घरी असा भेद केलाय त्यांनी असं म्हटलेलं आहे, तुम्हा घरी फडकी लुगडी, तुम्हा घरी फडकी लुगडी, आम्हा घरी फोरे उघडी, तुम्हा घरी दार बंटा, आम्हा घरी 12 वाटा, तुम्हा घरी गाई म्हशी, आम्हा घरी उंदीर घुशी, तुम्हा घरी पलंग बाजा, आम्हा घरी तृण सेजा, तुम्हा घरी सुवर्ण मडकी, आम्हा घरी खापरे फुटकी, तुम्हा घरी उंच वाडे, आम्हा घरी तुळशी झाडे, तुम्हा घरी उंच वाडे, आम्हा घरी तुळशी झाडे. अशी ही नामदेवांची कविता जी मला खूप आवडलेली होती. आणि आता शिक्षणाच्या संदर्भातल्या काही कविता, आपण सगळे शिक्षक आहात म्हणून तुम्हाला 1-2 कविता म्हणणार आहे आणि थांबणार आहे. बराच वेळ झाला, 10 वाजत आले. किती वेळ तुम्ही माझ्या कविता ऐकत बसावं, पण ठीक आहे, सगळी वही दाखवणं शक्य नाही म्हणून आणखी काही कविता म्हणतो आणि थांबतो. एक कविता आहे लीलाधर मंडलोई यांची, अनुवाद चंद्रकांत पाटलांनी केलेला आहे. 2च ओळी आहेत. जशी पेटीत ठेवून देते आई तिच्या आवडत्या जिव्हाळ्यातल्या सगळ्या गोष्टी, जशी पेटीत ठेवून देते आई तिच्या आवडत्या जिव्हाळ्याच्या सगळ्या गोष्टी, कवितेत तेच तर करतो आम्ही, कवितेत तेच तर करतो आम्ही. एक पासची कविता आहे, पुन्हा बाळूला आवडणारी, मार्क्सवादी. पास असं म्हणतोय,
की मी तिकीट काढून तुमचं लोकशाहीचं नाटक पाहिलं. मी तिकीट काढून तुमचं लोकशाहीचं नाटक पाहिलं. तुम्ही तिकीट देताना एका पैशाचीही सूट मला दिलेली नाही. मी तिकीट काढून तुमचं लोकशाहीचं नाटक पाहिलं. तुम्ही तिकीट देताना एका पैशाचीही सूट मला दिली नाही. आता माझा हक्कच आहे नाटक आवडलं नाही तर आरडाओरडा करण्याचा, नाटक आवडलं नाही तर आरडाओरडा करण्याचा, गाद्या फाडून टाकण्याचा आणि पडदे जाळून टाकण्याचा देखील मला हक्क आहे. पडदे जाळून टाकण्याचा देखील मला हक्क आहे. लोकशाहीचं नाटक करणाऱ्यांसाठी ही कविता. त्याच्यानंतर खास शिक्षक मंडळींसाठी काही कविता, या अर्थातच अनुवादित कविता आहेत. त्या 1-2 कविता मी तुम्हाला म्हणून दाखवतो आणि आपण इथं थांबूयात. एक कविता खलील जिब्रानच्या कवितेचा मराठी अनुवाद आहे. शिक्षकांशी संबंधितच अशी कविता आहे, पालकांशी संबंधित आहे, पण शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. म्हणजे खलील जिब्रान असं म्हणतो की तुमची मुलं ही तुमची नसतातच, ती असतात जीवनाला आलेल्या स्वतःच्या आसोशीची बाळं. तुमची मुलं ही तुमची नसतातच, ती असतात जीवनाला असलेल्या स्वतःच्या आसोशीची बाळं. ती येतात जगात तुमच्या मार्फत, ती येतात जगात तुमच्या मार्फत, परंतु तुमच्या अंशातून नव्हे. तो ईश्वरी अंश असतो. ती येतात जगात तुमच्या मार्फत, परंतु तुमच्या अंशातून नव्हे. ती असतात खरी तुमच्याजवळ, परंतु नसतात तुमच्या मालकीची. ती असतात खरी तुमच्याजवळ, पण नसतात तुमच्या मालकीची. तुम्ही द्यावं त्यांना तुमचं प्रेम, पण लादू नयेत विचार. कारण त्यांना आहेत ना त्यांचे स्वतःचे विचार. तुम्ही सांभाळा त्यांचं शरीर अस्तित्व, तुम्ही सांभाळा त्यांचं शारीर अस्तित्व, पण अधिराज्य नको त्यांच्या आत्म्यावर. कारण त्यांचा आत्मा वास करतो भविष्याच्या उदरात. कारण त्यांचा आत्मा वास करतो भविष्याच्या उदरात, जिथं जाणं तुम्हाला शक्य नाही अगदी स्वप्नातही. त्यांच्यासारखं होण्याचा तुम्ही प्रयत्न करावा, परंतु त्यांना आपल्यासारखं घडवण्याचा प्रयत्न करू नका. त्यांच्यासारखं होण्याचा तुम्ही प्रयत्न करा, परंतु त्यांना तुमच्यासारखं घडवण्याचा प्रयत्न करू नका. कारण जीवनौघ कधीही उलटा मागे वाहत नाही. कारण जीवनाचा ओघ कधी उलटा मागे वाहत नाही, अन भूतकाळही कधी रेंगाळत नाही. तुम्ही आहात केवळ एक धनुष्य. तुम्ही आहात केवळ एक धनुष्य, ज्यातून सुटतील हे नवचैतन्याचे तीर उद्याच्या दिशेनं. तुम्ही आहात केवळ एक धनुष्य, ज्यातून सुटतील हे नवचैतन्याचे तीर उद्याच्या दिशेनं. तो धनुर्धारी दोरी ताणेल तेव्हा, तो धनुर्धारी दोरी ताणेल तेव्हा, वाका आनंदानं बस इतकंच करा, बस इतकंच करा. अशी एक सुंदर खलील जिब्रानची ओळख आहे, कविता आहे. आणखी एक छोटीशी कविता. असं म्हणतात की ज्यांनी लहानपणी झाडावरचे पाखरांचे खोपे विस्कटलेले असतात त्यांना घरातलं सुख कधी मिळत नाही. असं म्हणतात की ज्यांनी लहानपणी झाडावरचे पाखरांचे खोपे विस्कटलेले असतात त्यांना घरातलं सुख कधी मिळत नाही. कितीतरी दिवसांनी माझ्या आता लक्षात येऊ लागले, कितीतरी दिवसांनी माझ्या आता लक्षात येऊ लागले की घरातलं सुख हा एक सन्मान आहे झाडावरच्या खोप्यांचा. घरातलं सुख हा एक सन्मान आहे झाडावरच्या खोप्याचा. आणखी एक कविता, ही कविता आहे महाराज कृष्ण संतोषी नावाच्या कवीची. त्याचा अनुवाद अर्थात मी केलेला आहे, वागर्थमध्ये आलेल्या त्या कविता आहेत. ही कविता तर मलाच लागू पडणारी आहे. 25 वर्ष माझ्याकडे गाडी नव्हती आणि पायी मी कॉलेजला जाणं येणं करत होतो, तेव्हा माझ्यासाठी ही कविता मला फार चांगली वाटायची. कडक उन्हात ते मला पाहतात रस्त्याने पायी चालताना आणि हसतात माझ्या चालण्याला. कडक उन्हात ते मला पाहतात रस्त्याने पायी चालताना आणि हसतात माझ्या चालण्याला. मीही हसतो त्यांना हा विचार करून, कार नाही माझ्याजवळ तर काय झालं. मीही हसतो त्यांना हा विचार करून, कार नाही माझ्याजवळ तर काय झालं. मी कवी आहे, माझ्याजवळ पंख आहेत जे त्यांना कधीही दिसत नाहीत आणि जे त्यांना कधीही मिळू शकत नाहीत. मी कवी आहे, माझ्याजवळ पंख आहेत जे त्यांना कधीच दिसत नाहीत आणि त्यांना कधीच मिळणं शक्य नाही. मलाच ती माझी कविता वाटायची त्या काळामध्ये. ती कविता मुद्दाम मी तुम्हाला म्हणून दाखवली. आता शाळेमधली पहा. ही प्रार्थना नाही या नावाची एक कविता आहे. ही प्रार्थना नाही. इंद्रदेवा तुम्ही आता निघा बरं, म्हणजे पाऊस पडायला लागेल ना. इंद्रदेवा तुम्ही आता निघा बरं, म्हणजे पाऊस पडायला लागेल ना. अहो मारुतराया तुम्ही पण प्रस्थान ठेवा, म्हणजे वारा व्हायला लागेल. अहो मारुतराया
तुम्ही पण प्रस्थान ठेवा, म्हणजे वारा व्हायला लागेल. ओ बृहस्पती, तुम्ही आपली जागा सोडा बरं, म्हणजे जरा बुद्धी काम करायला लागेल ना आमची. बृहस्पती, तुम्ही आपली जागा सोडा बरं, म्हणजे बुद्धी काम करायला लागेल ना आमची. ओ आदिती देवा, तुम्ही जरा बुड हलवा ना, म्हणजे निरोगी मुलं जन्माला येतील. रुद्रा, तूही इथून निघ बाबा, म्हणजे थोडा राग तरी येईल आमच्या माणसा. आणि शेवटी म्हटलेलं आहे कवीनं, ओ देवी देवतांनो, आम्ही जे सांगतोय ना तुम्हाला, समजून घ्या, ही प्रार्थना नाहीये. कवितेचा शेवट आहे, देवी देवतांनो, आम्ही जे सांगतोय ना तुम्हाला, समजून घ्या, ही प्रार्थना नाही आहे. आणि पुढे एक फार सुंदर कविता आहे, फेअर अँड लवली नावाची. फेअर अँड लवली, निर्मला गर्ग यांच्या 2 छोट्या छोट्या कविता आहेत, त्या तुम्हाला वाचून दाखवतो. चंद्रकांत पाटलांनी त्यांचे अनुवाद केलेले आहेत. फेअर अँड लवलीची वार्षिक विक्री आहे 8,000 कोटी. फेअर अँड लवलीची वार्षिक विक्री आहे 8,000 कोटी. कवितेच्या पुस्तकाच्या छापल्या जातात फक्त 300 प्रती. फेअर अँड लवलीची वार्षिक विक्री आहे 8,000 कोटी. कवितेच्या पुस्तकाच्या छापल्या जातात फक्त 300 प्रती. फेअर अँड लवली बरोबर गोरा रंग, गोरा रंग बरोबर सुंदर दिसणे, सुंदर दिसणे बरोबर स्त्री होणे. स्त्री जी कविता लिहिते, स्त्री जी कविता वाचते, या फॉर्म्युल्याच्या बाहेर आहे. स्त्री जी कविता लिहिते, स्त्री जी कविता वाचते, या फॉर्म्युल्याच्या बाहेर आहे. कविता जोडलेल्या असतात एकत्र मुंग्यांसारख्या समाजाची रचना बदलण्यासाठी. कविता जोडलेल्या असतात एकत्र मुंग्यांसारख्या समाजाची रचना बदलण्यासाठी. फेअर अँड लवली दाखवत असते अंगठा त्या श्रमाला. फेअर अँड लवली दाखवत असते अंगठा त्या श्रमाला. आणि इंदिरा गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर लिहिलेली ही कविता असावी. त्यांची उल्लेख नाही येत, नावं नाही येत, पण तुमच्या लक्षात येईल. छोटीशी कविता आहे 2 ओळींची, निर्मला गर्ग यांची. त्याने असं म्हटलेलं आहे की या देशात पंतप्रधान झाली होती एक स्त्री. या देशात पंतप्रधान झाली होती एक स्त्री. योगायोगच की तिला भाऊ नव्हता. योगायोगच की तिला भाऊ नव्हता, नाहीतर ही संधी मिळालीच नसती तिला. तिची नात आहे लायक आपल्या भावाहून जास्त. तिची नात आहे लायक आपल्या भावाहून जास्त. तिला ढकलण्यात आला आहे माग, तिला ढकलण्यात आला आहे माग. ही स्त्रीवादी अशी ती कविता आहे. आणि या नंतरची जी कविता आहे ती मागची कविता जशी होती ना की प्रार्थना नाही, आणि ही कविता आहे एक बंडखोर प्रार्थना. मुलं करतात ही प्रार्थना. ए परमेश्वरा, एकतर या जगाला शाळेपासून मुक्त कर, नाहीतर आम्हालाच उचलून ने बाबा, किडनॅप करून टाक बरं. हे परमेश्वरा, एकतर या जगाला शाळेपासून मुक्त कर, नाहीतर आम्हालाच उचलून ने, किडनॅप करून टाक बरं. चमत्कार कर, लीला दाखव. हे प्रभो आनंददात्या, दप्तरात पुस्तकांच्या जागी चॉकलेट भरून किंवा खडी साखरेचे खडे ठेव बरं. चमत्कार कर, लीला दाखव. हे प्रभो आनंददात्या, दप्तरात पुस्तकांच्या जागी चॉकलेट भर किंवा खडी साखरेचे खडे ठेव. परमात्म्या, सगळ्या पोथ्यांना आग लागो, सगळ्या मास्तरांना हगवण लागो. पाढे म्हणताना काकाची बोबडी वळो, महापुरात सगळ्या शाळा बुडून जावोत. तिथे आम्हाला आमच्या कागदाच्या नावा सोडता येवोत. हजेरीपटाची पानं फाडून त्यांचे पतंग करता येवोत. शिक्षणावर चर्चा करणारे आणि धोरण ठरवणारे सगळे शिक्षण तज्ज्ञ सरळ सरळ पागणखान्यात जावोत. देवा आमचं म्हणणं ऐक, देवा आमचं म्हणणं ऐक. एक गगन गील नावाच्या पंजाबी कवीची कविता आहे. फारच छोटी कविता आहे, पण मुलगी आणि वडील यांच्या नात्याचं फार सुंदर चित्रण त्या कवितेमध्ये आहे. वडील म्हणाले, मी अजून तुला निरोप दिलेला नाही. वडील म्हणाले, मी अजून तुला निरोप दिलेला नाही, तू माझ्या आत आहेस शोकाच्या जागी. वडील म्हणाले, मी तुला निरोप दिलेला नाही, तू माझ्या आत आहेस शोकाच्या जागी. शोक करू नकोस, वडील म्हणाले. शोक करू नकोस, वडील म्हणाले. आता शोकच तुझे वडील आहेत, आता शोकच तुझे वडील आहेत. अशी ही कविता. पुन्हा तुकाराम महाराजांची एक मार्क्सवादी कविता, पोटाचा प्रश्न. फार सुंदर कविता आहे ती, मुद्दाम मी तुम्हाला म्हणून दाखवतो. आणि आपण थांबूयात. जवळजवळ 1.25 तास होत आलेला आहे. माझ्या आतापर्यंतच्या सगळ्या कार्यक्रमात सगळ्यात जास्त वेळ मी इथं बोललेलो आहे.
1.25 तास सलग बोलतो आहे. खूप वेळ झालेला आहे. तुम्ही सगळ्यांनी ज्या प्रचंड संख्येनं उपस्थित राहून माझ्या कविता वाचल्या, माझ्या कविता ऐकल्या, त्या कवितांना दाद दिली मनातल्या मनात, मला तर इथं दिसत नाही आहे, पण तुमच्या उपस्थितीवरून दिसते की तुम्ही दाद दिली, तुमच्या प्रतिक्रियेवरून दिसते की तुम्ही दाद दिली. त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि कविता जी आहे ती कविता तुमच्यासमोर सादर करतो. एक तुकाराम महाराजांची कविता आणि एक सुरजित पातर नावाची कविता. शेवटी ती कवितेविषयीची कविता असल्यामुळे ती शेवटी म्हणते. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, पोट लागले पाठीशी हिंडविते देसो देसी. किती सुंदर ओळी आहेत पहा. पोट लागले पाठीशी, पाठीशी लागण्याच्या 2 अर्थ. खोपाटीला गेलं असाही त्याचा अर्थ आहे आणि पाठीमागं लागलं सारखं पळवतंय असाही त्याचा अर्थ आहे. पोट लागले पाठीशी हिंडविते देसो देसी, पोटा भेणे जिकडे जावे तिकडे पोट येते सवे. पोटा भेणे जिकडे जावे तिकडे पोट येते सवे, जप तप अनुष्ठान पोटासाठी झाले दीन. पोटे सांडी येली चवी नीचा पुढे ते नाचवी. पोटे सांडी येली चवी नीचा पुढे ते नाचवी. पोट कासियाने भरे तुका म्हणे झुरू झुरू मरे. पोट कासियाने भरे तुका म्हणे झुरू झुरू मरे. आणि आता शेवटची कविता तुमच्यासमोर सादर करतो आणि थांबतो. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. सुरजित पाथर यांची कविता आहे. माझी कविता, कवितेविषयीची कविता असल्यामुळं मी इथं ही कविता म्हणून थांबतो. आईविषयीची पण ही कविता आहे. आईविषयीची आणि कवितेविषयीची अशी दोघांविषयीची एकदाची कविता आहे. कविता अशी आहे, माझ्या आईला माझी कविता कळली नाही, जरी ती माझ्या मायबोलीत लिहिली होती. माझ्या आईला माझी कविता कळली नाही, जरी ती मायबोलीत लिहिली होती. तिला तर फक्त एवढंच कळलं, लेकाच्या आत्म्याला कशाचं तरी दुःख आहे, पण मी असताना याचं दुःख आलं कुठून. आईला तर फक्त एवढंच कळलं, लेकाच्या आत्म्याला कशाचं तरी दुःख आहे, पण मी असताना याचं दुःख आलं कुठून. नीट निरखून पाहिलं माझ्या निरक्षर आईनं कविता, नीट निरखून पाहिली माझ्या निरक्षर आईनं कविता आणि म्हणाली पहा हो, पहा हो, जिच्या पोटी जन्म घेतला त्या आईऐवजी हा कागदांना दाखवतो दुःख. जिच्या पोटी जन्म घेतला त्या आईऐवजी हा कागदांना दाखवतो दुःख. माझ्या आईनं कागद उचलून उराशी धरले, माझ्या आईनं कागद उचलून उराशी धरले. कदाचित असाच माझ्याजवळ येऊ शकेल माझा मुलगा म्हणून, कदाचित असाच माझ्याजवळ येऊ शकेल माझा मुलगा म्हणून. इथं ही कविता संपली आणि मी शेवटी वेळ झाला म्हणून थांबतोय. माझ्या डायरीचा 10%, एका डायरीचा फक्त 10% भाग तुमच्यासमोर मी मांडलेला आहे. पुन्हा दुसरी डायरी आहे, या डायरीतला 90% भाग शिल्लक आहे. पुन्हा कधी वाटलं तर पुन्हा कधी मी तुमच्यासमोर येईल. खूप खूप आनंद वाटला. फार दिवसानंतर माझी खास काळजातली वैयक्तिक डायरी मी सगळ्यांच्या समोर सार्वजनिक केली. जेव्हा केव्हा मी विमनस्क मनस्थितीमध्ये असतो तेव्हा तेव्हा ही डायरी काढून वाचत बसतो आणि मी प्रसन्न मनस्थितीमध्ये येतो. मला प्रसन्न करणाऱ्या ह्या कवितांनी, मला प्रसन्न करणाऱ्या ह्या डायरीनं तुम्हालाही प्रसन्न केलं असेल. तुम्ही असेच प्रसन्न राहा, तुमच्या आयुष्यात अशीच प्रसन्नता तुम्हाला मिळू दे, अशी प्रार्थना मी नियंत्याकडे करतो आणि थांबतो. नमस्कार.